दोन्ही साईडला तोफ आहेत. हाय हॅलो नमस्कार, निष्ठा जॉलिन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तू हाय करा, तू झोपायला आलीये. आता वाजलेत संध्याकाळचे 4 वाजलेत आणि थोडस ऊन जरा रिकामं झालंय आणि आम्ही निघालोय सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधी स्थळाची इथे तळबीडला. तर कराड पासून अंदाजे 12 ते 15 किलोमीटर आहे. तर पहिल्यांदाच चाललोय आम्ही. चला जाऊन बघूया आपण. तुम्हाला पण दाखवतो कसं आहे सगळं. कराडवरून जर तुम्ही जात असाल तर जुन्या पुलावरून यायचं. जर कोल्हापूरवरून येत असेल तर डाव्या बाजूला, साताऱ्यावरून येत असेल तर उजव्या बाजूला चिपळूणला जायचा रस्ता आहे. जाताना तुम्हाला दाखवतो. चालेल, चला तर मग. हा बघा, हा सरळ रोड जातो ना, तो चिपळूणला जातो. चिपळूण 93 किलोमीटर लांब आहे इथून. तर हा आपल्याला रोड पकडायचा आहे. पाटण, चिपळूण, हेळवाकच ना, हेळवाक ह्याला जातो हा रोड. हे बघा, हा रोड सरळ जातोय. तर हा रोड चिपळूणला, पाटणला पण जातो. ह्याच रोडवरून आपल्याला जायचंय तळबीडला. चला तर मग. चालताना रस्त्यावरती बघा किटली दिसलेली आहे. तर इथे शॉप आहे हे, त्याला वरती किटलीचा आकार दिलाय. भारी ना, युनिक वाटतंय एकदम. पाटणच्या रोडने आम्ही थोडं पुढे गेलेलो आणि रस्ता विचारण्यासाठी थांबलो ना, तर ते बोलले की पुढचा रस्ता जरा थोडासा खराब आहे, तर डोंगरातून दऱ्यातून जावं लागतं. तर त्यामुळे आम्ही इथे, आपण साताऱ्याला जातो ना त्या हायवेनेच आम्ही चाललोय आणि हा रस्ता पण चांगला आहे बोलले आणि पटकन पण पोहोचाल. म्हणून तुम्ही मग पाटणचा रस्ता नका घेऊ, तुम्ही डायरेक्ट हायवेच पकडा, ते बरं पडेल. हायवे वरून एक 5-6 किलोमीटर पुढे आलोय आपण आणि बघा इथे बोर्ड दिसतोय ना, तळबीड. स्ट्रेट गेले की सातारा पुणे आणि लेफ्ट वळायचं आपल्याला तळबीड. आणि हवा भरपूर आहे. विचारत पोहोचलोय आपण आता सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते प्रवेशद्वार तळबीड. रस्ता खूपच छान आहे. चारी बाजूंनी असं ना मस्त हिरवगार आहे पूर्ण. ऊस पण आहे बाजूला, शेती पण आहे बाकीची. डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि बाजूला घर आहेत, बंगले आहेत छान छान. आणि अशी बाजूला दोन्ही साईडला झाडं आणि असं मधून रस्ता. खूप मस्त वाटतंय. थंडगार वातावरण एकदम. पोचलोय आपण सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते समाधी स्थळ तळबीड. दोन्ही साईडला तोफ आहेत प्रवेशद्वाराच्या आणि भगवे झेंडे लावलेले आहेत. चला बघूया, जाऊया आतमध्ये. बघा इथे तोफ दिसते तुम्हाला. जातो आतमध्ये. इथे सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांची माहिती लिहिलेली आहे. पॉज करून तुम्ही बघू शकता. चला पुढे जाऊया. तर हे आहे सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांचं समाधी स्थळ. नमस्कार करूया आपण. समाधी स्थळाच्या आजूबाजूला ना माहिती दिलेली आहे सर्व. तर बघा इथे पण माहिती दिलेली आहे. माहिती तुम्ही पॉज करून बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि हंबीरराव बाजी मोहित्यांचे संबंध लिहिलेले सगळे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या सोयराबाई,
ती हंबीरराव मोहिते यांची बहीण होती. तुम्ही पॉज करून सगळं बघू शकता. इथे प्रेरणा मंत्र लिहिलाय, ध्येय मंत्र लिहिलाय. आणि ताराबाई आहेत ना, महाराणी ताराबाई यांचे वडील म्हणजेच सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते, त्यांचा कार्यकाळ किती होता, 1672 पासून 1687 पर्यंत, तर ते लिहिलेलं आहे. आणि त्यांचं मूळ नाव हंसाजी संभाजी बाजी मोहिते होतं. तर इथे असं म्हणजे सगळीकडे ना असं इतिहास तुम्हाला थोडक्यात सांगितलेला आहे. स्टोरी अशी कंटिन्यू आहे, इथे परत इथे असं. तरी तुम्ही पॉज करून बघू शकता माहिती. ढाल लावलेल्या आहेत अशा भिंतींवरती. आणि भद्रकाली महाराणी ताराबाई त्यांच्या मुलगी होत्या, तर त्यांच्याबद्दल माहिती लिहिलेली आहे सर्व. त्यांचा जन्म कधी झाला वगैरे, त्यांचं लग्न कधी झालं, छत्रपती राजाराम यांच्यासोबत सगळं लिहिलेलं आहे. तर तुम्ही पॉज करून बघू शकता हे सुद्धा. समाधीस्थळाचं परिसर ना खूप छान असं मेंटेन ठेवलं आहे, व्यवस्थित असं मेंटेन ठेवलेलं आहे. चारी बाजूनी झाडं आहेत आणि इथे बघा भगवा फडकतोय. चारी बाजूने असे भगवे झेंडे लावलेले आहेत. खूप शांतता आहे, पावित्र्य आहे समाधीस्थळाच्या इथे. तर समाधीस्थळाच्या परिसरात सुद्धा ही व्हाईट कलरची पट्टी आहे, पांढरी पट्टी आहे. तर उन्हामध्ये ना ॲज कम्पेअर टू ह्याच्यावरती पाय जास्त भासतात आणि या पांढऱ्या पट्टीवरती पाय कमी भासतात. त्यामुळे ही पांढरी पट्टी मंदिरांमध्ये किंवा विशेष अशा स्थळांवरती वगैरे असते. जसे की तुम्हाला सांगितलं मी की समाधीस्थळ व्यवस्थित असं छान असं मेंटेन केलेलं आहे, परिसर स्वच्छ ठेवलेला आहे, छान फुलं वगैरे झाडं लावलेली आहेत आणि इथे पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा आहे, बघू शकता. पिण्याच्या पाण्याची सोय आहे आणि छान असं हिरवगार परिसर ठेवलेला आहे. इथे असं लेख लिहिलेला आढळतोय बघा. कॅप्टन हंबीरराव अमृतराव बाजी मोहिते यांनी त्यांचे परमपूज्य आजोबा सुभेदार मेजर रामचंद्र आनंदराव बाजी मोहिते 1868 ते 1915 शहीद झाले व चुलत आजोबा कलर हवालदार बाजीराव आनंदराव बाजी मोहिते 1915ला शहीद झाले आणि वडील कर्नल अमृतराव रामचंद्रराव बाजी मोहिते हे 1948ला जबर जखमी झाल्याने युद्धकैदी झाले आणि त्यांनी पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये भरपूर पराक्रम आणि शौर्य गाजवला होता. तर त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मालकीचा हा भूखंड आहे पूर्ण, तर त्यांनी हा दान केला. त्यांचेच पूर्वज सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांचे स्मारक उभारण्यासाठी आणि सुशोभित करण्यासाठी. तर चला, सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन आता आम्ही चाललो आहोत परत. तर आजचा हा व्लॉग इथेच एंड करत आहे. तुम्हाला आजचा व्लॉग कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तळबीड येथील सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांच्या समाधीस्थळाचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि छानपैकी माहिती समजून घेतलेली आहे, इतिहास सगळा समजून घेतलेला आहे. तर तुम्हाला कसं काय वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही इथे कराड आसपास किंवा साताऱ्याला वगैरे राहत असाल तर नक्की या स्थळाला भेट द्या आणि एक ऊर्जा इथून मिळते, खूप छान प्रेरणा इथून मिळते, तर ती नक्की घ्या. चला, हर हर महादेव.